विद्यार्थ्यांनो, प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या विज्ञान विषय वर्गामध्ये आपलं स्वागत आहे. आपण रसायनशास्त्राचे धडे घेतो आहे आणि त्यामध्ये आपण कार्बन हा टॉपिक 2 दिवसापासून तयार करतो आहे. तर कार्बन हा टॉपिक आपल्या शेवटच्या टप्प्यात आलेला आहे विद्यार्थ्यांनो. आणि हा टॉपिकमध्ये आपण जे शनिवारपर्यंत जे शिकलो त्याच्या पुढचा भाग मी आज तुम्हाला शिकवतो म्हणतो. हे बघितलं होतं. मग त्यानंतर मी समघटना म्हणजे आयसोमेरिझम हे शिकवलं होतं. समघटना म्हणजे काय होतं विद्यार्थ्यांनो, ज्यांचे रचनासूत्र वेगळे आणि आणि ज्यांचे रेणुसूत्र समान आहेत असे जे संयुगे असतात, कंपाऊंड्स असतात, त्यांना आपण समघटक म्हणजे आयसोमर्स म्हणतो आणि या गुणधर्माला समघटना असं म्हणतो. यानंतर विद्यार्थ्यांनो, जे आपण हायड्रोकार्बनमध्ये 2 पाहिलं होतं, ओपन चेन आणि क्लोज चेन, त्यामधलं क्लोज चेन थोडक्यात बघूया. त्याला आपण संवृत्त शृंखला असं म्हटलं होतं. काय म्हणालो आपण त्याला? संवृत्त शृंखला म्हणजे क्लोज चेन. क्लोज चेनमध्ये काय दिसेल आपल्याला? क्लोज चेनमध्ये आपल्याला असं आढळून येईल की कार्बन म्हणजे पहिला कार्बन आणि त्यामध्ये येणारा जो शेवटचा कार्बन आहे, तर पहिला आणि शेवटचा कार्बन हे एकमेकांसोबत काय करतात? बॉन्डिंग बनवतात. त्यामुळे तो जो स्ट्रक्चर, तो जो संयुग सापडतो आपल्याला, तो सायकलिक फॉर्ममध्ये येतो, वलयीकृत शृंखलेत दिसतो. म्हणून त्याला आपण संवृत्त म्हणजे क्लोज चेन असं म्हणतो. याचं एक उदाहरण घेऊया. आता हा जो एक संयुग दिसतोय, हायड्रोकार्बनच आहे नो डाऊट. या हायड्रोकार्बनमध्ये जर याला आपण पहिला गृहीत धरला तर हा दुसरा आणि हा तिसरा म्हणजे हा शेवटचा आणि पहिला कार्बन यामध्ये सुद्धा काय दिसते आपल्याला? एक बॉन्डिंग दिसते. आणि या बॉन्डिंगमुळे हे क्लोज चेन म्हणजे संवृत्त शृंखला अशी बनलेली दिसते. यामध्ये प्रत्येक कार्बनची संयुजा सॅटिस्फाय होताना दिसते. प्रत्येक कार्बनवर 4 डॅशेस आहेत. बरं, याचं नाव आपण कसं ठेवणार? याचं नाव आपण असं ठेवू की याच्यामध्ये 3 कार्बन आहेत. तर 3 कार्बन असलं म्हणजे काय म्हणतो आपण? प्रोप म्हणतो. 3 कार्बनसाठी आपण वर्ड घेतला होता प्रोप. ओके, तर याला आपण काय म्हणतो? तर याला नाव दिलं आहे सायक्लोप्रोपेन. सायक्लो का म्हटलं? कारण हा स्ट्रक्चर सायक्लिक आहे ना, वलयीकृत आहे. आणि त्यानंतर प्रोपेन याच्यासाठी म्हटलं कारण कार्बनची रचना म्हणजे कार्बन किती घेतले आहे? 3 कार्बन, म्हणून याला आपण सायक्लोप्रोपेन म्हणतो. यामध्ये आणखी आपल्याला एक आणखी ग्रुप सापडतो संवृत्त म्हणजे. त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो? ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. याच्यामध्ये बघा एक वर्ड आलाय ॲरोमा. हा जो ॲरोमा वर्ड आहे, हा ॲरोमा वर्ड काय दर्शवतो आपल्याला? तर हा इंग्लिशमधला ॲरोमा वर्ड सुगंध म्हणजे सुवास असं संदर्भित आणतो आपल्या. तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनना एक विशिष्ट असा सुवास असतो. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे काय? बेन्झिनचं आपण उदाहरण पाहिलं तर आपल्याला तो ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन ग्रुपमध्ये दिसेल. ॲरोमॅटिक म्हणताना आपण त्यांना का बरं ॲरोमॅटिक म्हणजे वेगळा ग्रुप का केला यांचा सायक्लोमधला? तो वेगळा ग्रुप याच्यासाठी कारण यामध्ये जे कार्बनचे अणू असतात ते ऑल्टरनेट म्हणजे एक सोडून एक असे एकेरी व दुहेरी बंधनाने बनलेले असतात.
तर त्याचा एक सुंदरसं उदाहरण आपण बघूया. बेन्झीन, यामध्ये हा जर पहिला कार्बन आहे आणि हा दुसरा कार्बन आहे, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. तर आपल्याला असं दिसते की प्रत्येक कार्बन ऑल्टरनेटली बघितलं तर तो सिंगल किंवा डबल बॉन्डने दुसऱ्या कार्बनशी जोडलेला असतो आणि ऑल्टरनेट लेवलवर असतो. आता यामध्ये बघा, प्रत्येक कार्बनची एक व्हॅलेन्सी, एक संयुजा फ्री नाही आहे, तर एक दिसत नाही आहे, तर ती आपण जोडून घेऊया आणि त्याला आपण कशाने घेऊ? हायड्रोजन. हायड्रोजन. आता आपल्याला दिसते की प्रत्येक कार्बनची संयुजा 4 दिसतच आहे आणि त्या व्यतिरिक्त ती 4 संयुजेसाठी आपण 6 हायड्रोजनचा वापर केला. तर एक तर ऑल्टरनेट सिंगल डबल बॉन्डिंग असते, हा एक इश्यू, त्यामुळे आपण ॲरोमॅटिक म्हणतो यांना. ओके, यामध्ये यांना सुवास असतो, हा गुणधर्म लक्षात ठेवायचा. आणि यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे? याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H6 आणि हाच आहे विद्यार्थ्यांनो बेन्झीन. यालाच आपण बेन्झीन असं म्हणतो. बेन्झीन बद्दल तुम्हाला माहिती दिली. विद्यार्थ्यांनो, इथपर्यंत सगळं ओके आहे? आतापर्यंत जे सांगितलं ते कळलं का तुम्हाला? एकदा रिप्लाय करा स्टुडंट्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपण कार्बन या चॅप्टरमध्ये शेवटच्या टप्प्यात आलेलो आहेत विद्यार्थ्यांनो. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे कार्बनची अपरूपे, म्हणजे आजचा आपला टॉपिक ऑफ डिस्कशन आहे कार्बनची अपरूपे. ओके, कार्बनची अपरूपे. आता पहिले हे अपरूपे, याला इंग्लिशमध्ये आपण ॲलॅट्रॉप्स म्हणतो. हे ॲलॅट्रॉप्स काय असतात? तर होते कसं की आपल्याला माहिती आहे की निसर्गात काही मूलद्रव्ये आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात आढळतात. निसर्गात काही मूलद्रव्ये आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात आढळतात. म्हणजे कसं ते असतात तर एकाच मूलद्रव्यापासून बनलेले संयुगे, पण त्यामध्ये काहीतरी एक वेगळी गोष्ट दिसते. म्हणजे कसं रासायनिक गुणधर्म त्यांचे सारखे असतात, पण त्यांचे भौतिक गुणधर्म आपल्याला वेगवेगळे आढळतात. तर जेव्हा भौतिक रचना त्यांची वेगळी असते आणि रासायनिक गुणधर्म पाहिले तर एकाच सारखे असतात, अशा मूलद्रव्यांच्या पासून बनलेल्या संयुगांना आपण काय म्हणतो? ॲलॅट्रॉप्स म्हणतो. जसं की आपण आता बघणारच आहोत डायमंड, ग्रॅफाईट. या डायमंड आणि ग्रॅफाईटला आपण कम्पेअर केलं तर डायमंड आणि ग्रॅफाईट बनलाय प्युअरली कार्बन पासून. डायमंड म्हणजे हिरा आणि ग्रॅफाईट तर माहिती आहे आपण शीस पेन्सिलच्या, जो आपण शीस पेन्सिलमध्ये जे शिसं वापरलं जाते है ना, ज्याच्याने लिहितो आपण ब्लॅक कलर, ग्रे कलरचा, त्याला आपण ग्रॅफाईट म्हणतो. तर हा जो ग्रॅफाईट आहे आणि हा डायमंड आहे, हे कार्बनची अपरूपे आहे. यांची रासायनिक गुणधर्म आपण का बरं सारखे आहेत म्हणून? तर यांचे रासायनिक गुणधर्म याच्यासाठी सारखे आहेत कारण हे दोन्ही कार्बनपासूनच बनले आहेत, प्युअरली कार्बनपासून. पण आपल्याला दिसते की हा जो हिरा आहे हा फार कडक असा सबस्टन्स आहे आणि सगळ्यात म्हणजे हार्डेस्ट सबस्टन्स आपल्या वर्ल्डमध्ये कोणता असेल तर तो हिराच आहे. पण त्याच अँगलने आपण ग्रॅफाईटला पाहिलं तर ग्रॅफाईट आपला काहीसा मृदू म्हणजे सॉफ्ट आढळतो. तर हा जो हार्डनेसची प्रॉपर्टी आहे ही भौतिक गुणधर्म आहे. तर भौतिक गुणधर्म आपल्याला दोघांचे वेगळे दिसतात, पण या दोघांचं रिॲक्शन आपण ऑक्सिजन सोबत केलं तर आपल्याला बाय प्रोडक्ट कार्बन डायऑक्साईडच मिळेल. याचा अर्थ काय की रासायनिक अभिक्रिया घडवून आणली दोघांसोबत तर आपल्याला सारखेपणा दिसेल, पण जर आपण भौतिक गुणधर्मांचा विचार केला तर यांच्यामध्ये पुष्कळशी असमानता आढळते. तर ज्या
मूलद्रव्यापासून बनलेल्या संयुगांमध्ये काय दिसते आपल्याला विद्यार्थ्यांनो? भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात, पण रासायनिक गुणधर्म काय असतात? सारखे असतात. अशांना आपण काय म्हणतो? ॲलॅट्रॉप्स म्हणजे अपरूपे असं म्हणतो. तर आपल्याला कार्बनची अपरूपे पाहायची आहेत. ओके विद्यार्थ्यांनो, कार्बनच्या सोबत आपल्याला अन्य पदार्थही दिसतात, अन्य मूलद्रव्य दिसतात, ज्यांचे आपल्याला भौतिक गुणधर्म वेगवेगळे आढळतात. त्यामध्ये आपल्याला सल्फर, फॉस्फरस हे मूलद्रव्य सापडतील. यांच्यापासनं यांची जेव्हा आपण क्रिस्टल स्ट्रक्चर पाहिले तेव्हा आपल्याला ते काहीसे वेगळे आढळतात. ओके, तर कार्बन म्हणा किंवा सल्फर म्हणा किंवा फॉस्फरस म्हणा, यांची अपरूपे आपल्याला निसर्गात आढळतात. तर कार्बनची अपरूपे आपण दोन प्रकारे डिवाइड करतो. एक आहे स्फटिकी आणि दुसरा आहे अस्फटिकी. ठीक आहे, स्फटिकी आणि अस्फटिकी. आता हा जो स्फटिक वर्ड आहे, या स्फटिक वर्डमध्ये लक्षात घ्यायचा अर्थ होतो स्फटिकचा क्रिस्टल. आता हा क्रिस्टल काय असतं विद्यार्थ्यांनो? क्रिस्टल म्हणजे काय की जेव्हा आपण आतमध्ये जाऊन या अणूंची रचना बघतो, म्हणजे सपोज करा आपण हिरा घेतला, डायमंड घेतला आणि ग्रॅफाइट घेतला आणि आतमधल्या लेवलवर यांच्यामध्ये असलेल्या कार्बनच्या अणूंची रचना पाहिली, तर त्या रचनेमध्ये आपल्याला असं दिसून पडतं की हे म्हणजे काही कार्बन मिळून एक वेगळा डायग्राम बनवतात, एक वेगळी जॉमेट्री बनवतात, आणि दुसऱ्या वेळेस ग्रॅफाइटमध्ये पाहिलं तर एक वेगळी जॉमेट्री बनताना दिसते. ते आता थोड्या वेळात तुम्हाला समजेलच. ठीक आहे, हे जे जॉमेट्री असते कार्बनची, यांच्याद्वारे म्हणजे काही कार्बन अणू मिळून एक विशिष्ट अशी जॉमेट्री बनवतात, त्याला आपण क्रिस्टल म्हणतो. तर क्रिस्टल म्हणजे स्फटिकी स्वरूपात जेव्हा आपण पाहतो तेव्हा कार्बनमध्ये काही अपरूपे आढळतात, आणि अस्फटिकी म्हणजे नॉन क्रिस्टलाइन वेने पाहतो आपण तेव्हा आपल्याला दुसरे अपरूपे सापडतात. तर सर्वप्रथम आपण स्फटिकी स्वरूपातले कार्बनचे अपरूपे बघूया. स्फटिकी स्वरूपात 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवा लागतील की यांचे द्रावणांक आणि उत्कलनांक उच्च असते. म्हणजे स्फटिकी स्वरूपात असलेले जे कार्बनचे अपरूप आहेत यांचे द्रावणांक म्हणजे यांचे मेल्टिंग पॉईंट व उत्कलनांक म्हणजे बॉइलिंग पॉईंट हे आपल्याला खूप जास्ती दिसतात, है ना. स्फटिकी स्वरूपात डायमंड पण आहे, डायमंडचा मेल्टिंग पॉईंट आपल्याला 3500च्या आसपास डिग्री सेल्सिअसच्या आसपास दिसतो. तर द्रावणांक म्हणा किंवा उत्कलनांक म्हणा हे काय असतात? जास्त असतात. ओके, अच्छा, यांच्यामध्ये अणूंची रचना जी असते, अणूंची रचना हे काय असते? नियमित असते. नियमित असते याचा अर्थ काय? अणूंची रचना नियमित असते म्हणजे हे जे स्फटिक स्वरूपात आढळणारे अपरूपे आहेत तर हे कसंही कुठेही आपल्याला सापडले तर जसं सपोज करा डायमंड म्हटलं तर डायमंडमध्ये जे अणू एकमेकांशी बॉन्डेड असतात त्यांची जी क्रिस्टल जो स्फटिक बनतो त्याची रचना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डायमंडमध्ये आपल्याला तशीच दिसते. अस्फटिकी स्वरूपात आपल्याला ते दिसत नाही. ठीक आहे, ग्रॅफाइटची जी रचना आहे कार्बन कार्बन अणूंची ती जी दिसते ती आपल्याला काय दिसते? नियमित दिसते. म्हणजे ग्रॅफाइट जेव्हाही बघू आपण अणूच्या स्वरूपात तेव्हा आपल्याला तो स्ट्रक्चर दिसून पडेल. ओके, यामध्ये यांच्या आपल्याला तीक्ष्ण कडा दिसतात. तीक्ष्ण कडा म्हणजे काय आहे ते मी थोडक्यात सांगणारच आपल्याला. तीक्ष्ण कडा दिसतात आणि यांच्यामध्ये आपल्याला सपाट पृष्ठभाग दिसतात.
तीक्ष्ण कडा काय आहे ते मी आता जेव्हा स्ट्रक्चर काढेल डायमंडचं तेव्हा तुम्हाला सांगेल. तर स्फटिकी स्वरूपात विद्यार्थ्यांनो जे कार्बनची अपरूपे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला हे गुणधर्म आढळून येतात. ओके ओके. तर कार्बनची आपल्याला विद्यार्थ्यांना माहिती आहे 3 अपरूपे आहेत. ठीक आहे, 3 अपरूपे आहेत. तर कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. सर्वप्रथम आपण घेऊया डायमंड. आता यामध्ये प्रथम आपण बघूया प्रथम अपरूप तो आहे हिरा म्हणजे डायमंड. आता डायमंड हा प्युअरली कशापासून बनलेला आहे? तर डायमंड हा प्युअरली कार्बन पासून बनलेला आहे. म्हणजे मूळ स्वरूपात डायमंड मध्ये कार्बनच्या अणू व्यतिरिक्त आणखी कुठलेही अणू आढळत नाही. ओके, कार्बनच आपल्याला पूर्णपणे दिसून पडतात. ठीक आहे. हा जो स्फटिकी पदार्थ आहे हा कठीण, याचे गुणधर्म आपण पाहू. कठीण आहे. ठीक आहे, यामध्ये चकाकी आहे. चकाकी आहे. त्यानंतर हे जे म्हटल्याने याच्या तीक्ष्ण कडा आहे. आता याच्या तीक्ष्ण कडा आपल्याला समजते तर ते याच्यावरून समजू की हा जो डायमंडचा स्ट्रक्चर असतो या डायमंडच्या स्ट्रक्चरने आपण काय करतो कटिंगच्या कामात वापरतो डायमंडला. तर त्याच्या तीक्ष्ण कडा असल्यामुळे आपण त्याला कटिंग म्हणजे ग्लास कटिंगच्या कामात वापरतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे याची रचना आहे. हे या रचनेबद्दल पेपरमध्ये विचारलं होतं. तर ती जी रचना आहे ती रचना कशी आहे विद्यार्थ्यांनो? तर चतुष्क कोनातील त्रिमितीय रचना. चतुष्क कोनातील त्रिमितीय रचना. इंग्लिशला याला काय म्हणू? टेट्राहेड्रन. टेट्राहेड्रन म्हणजे बघा टेट्राहेड्रन शेप तुम्हाला आठवला का? बघा मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला पिरॅमिड हा स्ट्रक्चर माहिती आहे ना? पिरॅमिड हा पिरॅमिड कसा असतो? तर पिरॅमिड मध्ये जो बेस असतो एकदम खालचा तो बेस चौकोन असतो है ना. आणि या चौकोन बेसाला धरून वरती एक म्हणजे हाईटवर वरच्या बाजूला बेस याचा चौकोन आणि वरती हाईटवर अगदी मध्यबिंदूमध्ये काय असतात 4 कडा येऊन जॉईन करतात आणि यालाच आपण काय म्हणतो पिरॅमिड म्हणतो. आता हे फिगर 2 डायमेन्शनल दिसत आहे. याला जर आपण 3 डायमेन्शनल काढतो म्हटलं तर आपल्याला असं काढावं लागेल. हा याचा बेस आहे विद्यार्थ्यांनो जो ऍक्च्युली स्क्वेअर शेप आहे. ओके, हा स्क्वेअर आहे. हा 3 डायमेन्शनल फिगर आहे. आणि याचा हा जो सपोज करा हा टोक आहे तर हे 4ही कडा याला जॉईंटेड आहे. तर ही जी फिगर बनली ही 3D फिगर आहे. या 3D फिगरला आपण काय म्हणतो तर याला म्हणतो आपण पिरॅमिड. यामध्ये बेस बघा काय बेस कोणता दिसतो आपल्याला? स्क्वेअर बेस म्हणजे चौरस बेस दिसतो आपल्याला. पण जेव्हा आपण चतुष्क कोनातील त्रिमितीय रचना म्हणतो म्हणजे इथे टेट्राहेड्रन शेप बनतो तर हा टेट्राहेड्रन शेप मध्ये जो बेस असतो हा बेस असतो ट्रायंग्युलर त्रिकोणी बेस असतो. आणि परत इथे सुद्धा एक टोक असतं आणि त्या टोकाला चारीकडून काय होते चारीकडून नाही तिन्हीकडून कडा येऊन मिळतात. आता याची 3D फिगर काढायला गेलं तर आपल्याला थोडंसं असं दिसेल. हा समजा बेस आहे. हा बेस आहे. ठीक आहे. आणि हा जो वरचा बिंदू आहे हा आपण हा धरूया. आता हा बिंदू प्रत्येक बेस मधल्या तिन्ही बिंदू मधून एका एका कडेने जोडलेला असतो. पिरॅमिड मध्ये बेस काय आहे? चौरस आहे. टेट्राहेड्रन म्हणजे त्रिमितीय रचना चतुष्क कोनातील त्रिमितीय रचनेमध्ये आपल्याला टेट्राहेड्रन मध्ये काय दिसते? बेस ट्रायंग्युलर दिसते. ओके,
आता इथे बघा, इथे हा जो कार्बन म्हणजे हे जे डॉट्स दिसत आहेत आपल्याला, हे सगळे डॉट्स म्हणजे काय, कार्बनचे डॉट्स आहेत. इथेही कार्बन असतो, इथेही कार्बन, इथेही कार्बन आणि इथेही कार्बन. आपण कशाचं स्ट्रक्चर बघतोय, हिऱ्याचं स्ट्रक्चर बघतोय. हे सगळे कार्बन्स आहेत. ओके, पण यासोबत आणखी एक कार्बन असतो जो या 3D फिगरमध्ये, हे सॉलिड फिगर आहे ना, या 3D फिगरच्या अगदी मध्यभागी असतो. म्हणजे असा शेप बनत असेल तर अगदी मध्यभागी राहील. म्हणजे आपण त्याला असं म्हणूया, इथे कुठेतरी मध्यभागी हा मधला कार्बन आहे. या सॉलिड फिगरच्या मध्यभागी कुठेतरी एक कार्बन आहे आणि हा कार्बन अणू सुद्धा काय, या सगळ्या कार्बन अणूशी सहसंयोजा बंधाने काय असतो विद्यार्थ्यांनो, जुळलेला असतो. तर ही जी फिगर आहे, ही जी आकृती आहे, याला आपण काय म्हणतो, चतुष्कोनातील त्रिमितीय रचना म्हणतो. टेट्राहेड्रल 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. टेट्राहेड्रल 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. विद्यार्थ्यांनो एकदा मला सांगा की हे तुम्हाला कळलं का, टेट्राहेड्रल 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. स्टुडंट्स, कारण याच्यावर प्रश्न होता. ओके ओके ओके, अच्छा विनय पुन्हा सांगू. बघा, हे थोडंसं आहेच समजायला कठीण आहे. आपण कार्बनची अपरूपे पाहतोय, यामध्ये आपण स्फटिकी अपरूप पाहिलं, अस्फटिकी पाहणार आहोत. अस्फटिकी नंतर पाहतो, त्याच्याबद्दल नंतरच बोलू. स्फटिकी म्हणजे काय, क्रिस्टल. हा बघा, हा एक क्रिस्टल बनला. असे क्रिस्टल्स आपल्याला हिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात. ओके, तर हे काय असते आपल्याला, याला आपण क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे क्रिस्टल पासून बनलेले, क्रिस्टल म्हणजे असे काहीतरी सॉलिड शेप्स. ओके, स्फटिकी अपरूप म्हणजे क्रिस्टल पासून बनलेले ॲलेट्रॉप्स. याच्यामध्ये हे काही गुणधर्म पाहिले होते. द्रावणांक आणि उत्कलांक उच्च असते, अणूंची रचना नियमित असते, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतात. तीक्ष्ण कडा बघा, याच्या या कडा जे आहेत त्या काय तीक्ष्ण आहेत आणि याचा पृष्ठभाग कसा असतो, सपाट असतो. म्हणजे तुम्ही हा जर शेप पाहिला तर हा सपाट, इकडून सपाट असं दिसून पडेल आपल्याला. म्हणजे याचे क्रिस्टल या पद्धतीचे असतात. हे स्फटिकी अपरूपांचे काय होते, गुणधर्म होते. यामध्ये आपण कार्बनची जे अपरूपे पाहतो आहेत, कार्बनचे जे ॲलेट्रॉप्स पाहतो आहे, त्यामध्ये आपण सर्वप्रथम पाहतोय हिरा. तर हा जो हिरा आहे हा एक कठीण पदार्थ आहे. ठीक आहे, अति कठीण पदार्थ आहे. यामध्ये चकाकी आपल्याला पाहायला मिळते. आणि हे जे चतुष्कोनातील त्रिमितीय रचना म्हणजे टेट्राहेड्रल 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर, हे काय आता हे पुन्हा एकदा सांगतो. मी तुम्हाला समजण्यासाठी हे सांगितलं की जो आपला पिरॅमिड आहे, हा पिरॅमिड कसा असते, तर पिरॅमिड हा 3 डायमेन्शनल फिगर आहे. म्हणजे याचा काहीतरी बेस आहे आणि त्याच्यानंतर असं काहीतरी इथे बनलेलं आहे, सॉलिड फिगर. तर हा जो बेस असतो विद्यार्थ्यांना पिरॅमिडचा, तो असा कसा असतो, चौकोन असतो. चौकोन म्हणण्यापेक्षा त्यामध्ये काय दिसते विद्यार्थ्यांना आपल्याला, तर बेस हा चौकोन म्हणजे चौरसाच्या आकाराचा दिसतो, स्क्वेअर बेस. आणि मग असं वरती गेलं आपण तर वरती एक बिंदू दिसतो, एक टोक दिसतं. पिरॅमिडची गोष्ट करतो, सॉलिड फिगर आहे. आणि मग या टोकापासून या बेसमधले जे चारही बिंदू आहेत त्यांना जोडलेल्या कडा असतात. कडा म्हणजे एजेस. हा टोक जो आहे हा बेसपासून वरती आहे असं इमॅजिन करा. म्हणजे तुम्हाला पिरॅमिड आठवा, तुम्ही ममी मूवीमध्ये आपण पाहिला ना पिरॅमिड, तोच पिरॅमिड म्हणतो. तर हा जो बिंदू आहे, टोक आहे त्याचं, ते वरती आहे. तर हे स्ट्रक्चर आपण इथे काढून बघितलं. हा जो भूभाग आहे हा चौरस आहे, पण हा चौरसासारखं इथे दिसत नाही कारण ही 3D फिगर आहे, 3 डायमेन्शनल फिगर. याचा जो टोक आहे हा वरती आहे आणि या टोकापासून चारही बिंदूंना, चौरसाच्या चारही बिंदूंना जोडणाऱ्या कडा म्हणजे एजेस गेलेल्या आहेत. तर हे स्ट्रक्चर आहे, याला आपण काय म्हणतो, पिरॅमिड म्हणतो, पिरॅमिड. पण जेव्हा आपण चतुष्कोनातील त्रिमितीय रचना पाहतो, त्रिमितीय म्हणजे काय, 3 डायमेन्शनल. 3 डायमेन्शनल म्हणजे सॉलिड फिगर है ना. तर त्रिमितीय रचना पाहतोय तर हे चतुष्कोनातली बनते.
तर चतुष्क कोनातील म्हणजे कसं, तर त्यामध्ये बेस जो राहील, हा बेस जो राहील हा कसा राहील, त्रिकोण राहील. जो बेस राहील हा त्रिकोण राहील, म्हणजे जसं इथे चौरस होता, आणि त्यावर वरच्या बाजूने एक टोक राहील, आणि या टोकापासून या बेस मधले तीनही बिंदूंना जोडणाऱ्या कडा आपल्याला दिसून पडतील. आता हा शेप आपण सॉलिड मध्ये बघितला तर आपल्याला असं दिसेल. मी पुन्हा एकदा ड्रॉ करतो. तर बघा, असं समजा की हा त्रिकोणी बेस आहे. त्रिकोणी काय, बेस. बेस म्हणजे काय, पृष्ठभाग, एकदम सपाट पृष्ठभाग. आणि हा वरचा असा एक बिंदू आहे, टोक आहे. तर मग या टोकापासून सगळ्या बिंदूंना जोडणाऱ्या कडा असतील. तर ही एक कडा, ही दुसरी आणि हे तिसरी, अशा 3 कडा आहेत. या प्रत्येक बिंदूमध्ये हा टेट्राहेड्रॉन बनला विद्यार्थ्यांना. ठीक आहे ना, हा टेट्राहेड्रॉन बनला. या प्रत्येक बिंदूमध्ये काय असतो, कार्बन असतो. ठीक आहे, टोटल 4 कार्बन आहे. अच्छा, मग अगदी या सॉलिड फिगरच्या मध्यभागी, सॉलिड फिगर म्हणजे असं समजा की हे अशी आकृती आहे टेट्राहेड्रॉनची, सपोज केली आपण. तर अगदी मध्यभागी म्हणजे इथे कुठेतरी, समजून आलं ना, या इथे कुठेतरी एक पुन्हा कार्बन अणू राहील. आणि हा कार्बन जो आहे हा अगदी या सॉलिड फिगरच्या मध्यभागी आहे. आणि हा कार्बन उरलेल्या 4ही कार्बन सोबत एकेरी सहसंयोजा बंधाने जुळलेला असतो. तर हा एक सहसंयोजा बंध, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. असे आपल्याला प्रत्येक कार्बन मध्ये पासनं निघणाऱ्या 4 सहसंयोजा बंध म्हणजे 4 कोव्हॅलेंट बॉन्ड दिसून पडतात. तर हिऱ्यामध्ये असं स्ट्रक्चर आपल्याला दिसून पडतं. आता तुम्हाला बुकमध्ये आकृती अशी नाही दिसत, पुस्तकामध्ये आकृती अशी नाही दिसत. पुस्तकामध्ये आकृती कशी दिसते विद्यार्थ्यांना, जसा हा कार्बन दाखवला त्यांनी वरती, मग इथून हा दाखवतो असा, मग इथून हा दाखवला जातो असा. ठीक आहे ना. तर पुस्तकामध्ये तुम्हाला दिसली तर ही आकृती दिसेल, पण बेसिकली स्ट्रक्चर हे असं आहे असं समजायचं. विद्यार्थ्यांनो, अंडरस्टूड? विनय स्पेशली, विनय समजलं बेटा? अच्छा, हिऱ्याच्या बाबतीत बघितलं त्याचा द्रावणांक किती आहे? याचा द्रावणांक आपल्याला दिसतो 3500 डिग्री सेल्सिअस आहे. 3500 डिग्री सेल्सिअस आहे. याच्यावर आम्ल किंवा आम्लारी, आम्लारी म्हणजे काय, ऍसिड किंवा बेस, यांचा परिणाम होत नाही. म्हणजे हा जनरली रिॲक्शन मध्ये जात नाही. ओके, कडक सबस्टन्स आहे. ओके, बरं. हिरा म्हटलं तर या बघा सगळ्यात कठीण पदार्थ आहे. याच्यापेक्षा जास्त कुठलाच कठीण पदार्थ नाही. याच्यामध्ये हार्डनेसची प्रॉपर्टी आहे. हार्डनेस, काठिण्य ही हा गुणधर्म आहे. पण हा धातू या श्रेणीत येत नाही, है ना. हिऱ्याला लक्षात ठेवायचं, धातू या श्रेणीत घ्यायचं नाही. आपल्याला धातू अधातू जेव्हा आपण पाहिले होते तेव्हा धातूंमध्ये आपण धातूंना काय म्हटलं होतं, तर धातू ते असतात ज्यांच्यामध्ये हार्डनेस असते. तर हिऱ्यामध्ये हार्डनेस आहे, पण हिरा धातू नाही, तो अधातू आहे. याचं अधातू असण्यामागचं कारण काय, की कार्बन हा अधातूंचे गुणधर्म दर्शवतो, आणि म्हणून हिरा सुद्धा काय, अधातू आहे. ठीक आहे. हा कोणत्याही द्रावकात विरघळत नाही. हा द्रावकात विरघळत नाही. आणखी याचा आणखी एक गुणधर्म, जे विशिष्ट गुणधर्म आहे, की हा विद्युत दुर्वाहक आहे.
आता हा विद्युत दुर्वाहक आहे, याचा अर्थ काय होईल की याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही, याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी किंवा विद्युत धारा हा फ्लो होत नाही, जात नाही. याचं कारण कोणी सांगू शकते का बरं हा याच्यामधनं विद्युत प्रवाह जाऊ शकत नाही? याचं कारण कोणी सांगू शकते? व्हॉट इज द रिझन? काय कारण आहे की हा विद्युत दुर्वाहक आहे? विद्यार्थ्यांनो, तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का बरं हिरा विद्युत दुर्वाहक आहे? नोबडी? बघा, याचं कारण काय आहे? कधी असा प्रश्न आला की अमुक वस्तू विद्युत सुवाहक आहे, तमुक वस्तू विद्युत दुर्वाहक आहे, याच्या मागे फक्त एकच कारण, आणि ते कारण काय? तर ते कारण हे आहे की विद्युत सुवाहक त्या वस्तू असतात किंवा ते असतात, नाही स्टेबल नाही, ज्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. मुक्त इलेक्ट्रॉन ज्याच्यामध्ये असतील ते विद्युत सुवाहक राहते, म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टर राहते. ज्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतील ते काय राहतील? विद्युत दुर्वाहक राहतील. तर आपल्याला हिऱ्याच्या क्रिस्टलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स सापडत नाही, म्हणून तो विद्युतदृष्ट्या काय आहे? दुर्वाहक आहे, म्हणजे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. गॉट इट विद्यार्थ्यांनो? तर हा त्याचे खास आपल्याला गुणधर्म दिसतात. आणि याचे जे उपयोग आहेत ते तर तुम्हाला माहितीच असतील की काच कापण्यासाठी वापरतात. तुम्ही काच कापताना याच्या हिऱ्याला कसं वापरतात ते पाहिलं असेल. हां, ते एक पेन्सिल सारखं असते त्यांच्याकडे, त्याच्या टोकावर हिरा लागलेला असतो आणि ते मेजरमेंट घेतल्यानंतर ते अशा रेषा ओढतात काचावर रेषा ओढल्यानंतर काचामध्ये अशा खरोच पडतात आणि तो काच असा कडकन तुटून जातो, है ना. तर काच कापण्यासाठी, कारण हार्डेस्ट सबस्टन्स आहे. दुसरं, ते अलंकार बनवण्यासाठी, ऑर्नामेंट्स बनवण्यासाठी वापरतो, ठीक आहे ना. डोळ्यांची शस्त्रक्रिया जेव्हा करायची असते, डोळ्यांचं ऑपरेशन वगैरे करायचं असते, तर एकदम फाईन कट देण्यासाठी, बारीक कट देण्यासाठी आपण काय करतो? हिऱ्याचा वापर करतो. ते मग आता पुन्हा एक गोष्ट येते, हा गुणधर्म की हिऱ्याने आपण सर्व काही कापू शकतो. तर मग हिऱ्याला कशाने कापतो? तर आपण हिऱ्यानेच कापू शकतो, है ना. हे जेव्हा हिऱ्याला पैलू पाडतात, तर हिऱ्याला पैलू पाडताना दुसऱ्या हिऱ्याचा वापर केला जातो, ठीक आहे. म्हणून हा एक गुणधर्म किंवा उपयोग आपल्याला दिसून पडतो. तर असे काहीसे याचे उपयोग आपल्याला दिसतात. तर हा हिरा हा पहिला कार्बनचा अपरूप आहे. आता यानंतर आपण बघूया विद्यार्थ्यांनो, येस दुसरा बघूया, दुसरा अपरूप. याचा दुसरा अपरूप जो आहे तो आहे ग्रॅफाइट. दुसरा अपरूप जो आहे तो आहे ग्रॅफाइट. ग्रॅफाइट सुद्धा प्युअरली कार्बन पासूनच बनलेला असतो. ग्रॅफाइट सुद्धा प्युअरली कार्बन पासून बनलेला असतो, ठीक आहे. बरं, हे लक्षात ठेवायचं की जो पेन्सिलमध्ये आपल्याला मिळतो ना ग्रॅफाइट, लेड जो म्हणतो आपण, पेन्सिलची लीड बनतो, त्यामध्ये ग्राफाइट व मातीचा वापर केलेला असतो. विद्यार्थ्यांनो, ग्राफाइट आणि माती, आपली जी सॉईल असते ना, त्याचा वापर करून पेन्सिलमध्ये त्याचा वापर केला जातो. अच्छा, याच्यामध्ये कार्बन अणू कसे असतात? तर हे इम्पॉर्टंट आहे की कार्बनचे अणू प्रत्येक 3 अणू एकमेकांशी सहसंयोजा बंधाने
जुळले असतात. यामध्ये लक्षात ठेवायचं की कार्बन कार्बन अणू एकमेकांशी, आणि कार्बन कार्बन किती अणू, 3 अणू एकमेकांशी सहसंयोजी बंधाने जुळलेले असतात. अवययांची रचना जी आहे ती इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावर प्रश्न आलेला आहे. याची रचना जशी याची कशी होती, चतुष्क कोनातील त्रिमितीय होती ना, यामध्ये काय प्रतलीय षटकोनी रचना. यामध्ये रचना कशी दिसते विद्यार्थ्यांनो, प्रतलीय षटकोनी. आता प्रतलीय षटकोनी रचना कशी राहील, आणि त्यामध्ये दुसरी गोष्ट काय की कार्बन कार्बनचे अणू कसे असले पाहिजे, 3 ने बांधले गेलेले असले पाहिजे. तर बघा विद्यार्थ्यांनो, जसं आपण एक काढूया, हा षटकोन दिसतोय आपल्याला. हा षटकोन कसा आहे, प्रतलीय आहे. प्रतलीय म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, प्रतलीय म्हणजे प्लेनर. प्लेन तुम्हाला माहिती आहे ना, प्लेन म्हणजे सपाट. ते हे असे लेयर्स आपले असे षटकोन बनतात. माझ्या हाताकडे बघा, हे जे याला षटकोन समजा, आणि हे असे षटकोन असे बनलेले असतात, आणि एकाखाली एक असे षटकोन आपल्याला दिसून पडतात. जसं मी रचना पुन्हा काढतो त्याची. हा एका कार्बनची, मग इथे एक कार्बन, इथे इथे आणि या प्रत्येक बिंदूवर, षटकोनाच्या प्रत्येक बिंदूवर आपल्याला काय दिसते, कार्बन अणू दिसतो. यामध्ये एक बघा, आपल्याला या 2 कार्बनला जर आपण व्यवस्थित बघितलं तर हे 2 कार्बन असे दिसतात की हे दुसऱ्या 3 कार्बन सोबत जोडलेले आहे. तसाच हा कार्बन सुद्धा बघा, हा असा 3 कार्बन सोबत जोडलेला आहे. असेच लेयर्स, हे जे लेयर्स आहेत असे लेयर मग तुम्हाला खाली पण सापडतील. ओके, मग पुन्हा अशी तुम्हाला ती रचना आपल्याला विद्यार्थ्यांना दिसून पडेल. आणि ते कसं समजायचं, तुम्ही डायग्राम पुस्तकामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसेल की हे जे षटकोन आहेत, हे षटकोन असे एका प्रतलात दिसतात. हा एक प्रतल झाला, आणि मग खालच्या लेवलवर दुसरा प्रतल, तिसरा प्रतल, असे लेयर वाईज. असे कशाचे लेयर, षटकोनाचे, षटकोनाकारचा. हा षटकोन म्हणजे 6 बाजू असलेली आकृती आहे. तर प्रत्येक लेयरमध्ये असे षटकोन आढळून येतात, आणि या षटकोनामध्ये प्रत्येक कार्बन अन्य 3 कार्बन अणूशी काय असतो, जोडलेला दिसतो आपल्याला. ओके, ही जी रचना आहे ही रचना आपल्याला ग्रॅफाइटमध्ये दिसते. कशी, प्रतलीय षटकोनी. म्हणजे काय, प्लेनर हॅक्झॅगॉनल. प्लेनर हॅक्झॅगॉनल. तर एकदा मला सांगा, प्लेनर हॅक्झॅगॉनल हा स्ट्रक्चर समजला का तुम्हाला? प्लेनर हॅक्झॅगॉनल हा स्ट्रक्चर समजला? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हा जो ग्रॅफाइट आहे ना विद्यार्थ्यांनो, हे तर यांची क्रिस्टल लेवलवर, स्फटिकी लेवलवर असलेले स्ट्रक्चर आहे. पण हा जो ग्रॅफाइट आहे, या ग्रॅफाइटमध्ये आपल्याला काय दिसते, तर यांच्या पापुद्र्या दिसतात. रचनेमध्ये पापुद्रे दिसतात, म्हणजे असे लेयर्स दिसतात. ग्रॅफाइटचे असे लेयर्स दिसतात. ठीक आहे ना. तर हा एक लेयर असलेला ऑब्जेक्ट आहे. ओके, हा लेयरवाला ऑब्जेक्ट आहे. जर याला दाब दिला, आपण असा दाब दिला, ग्रॅफाइटवर असा दाब दिला, तर काय घडून येईल, दाब दिल्यास एक विशिष्टपणा दिसून येईल की ग्रॅफाइटच्या काय होतील, ह्या ज्या पापुद्र्या आहेत या एकमेकांवरच अशा पसरायला लागतात. कारण दाब दिल्यावर ही जी लेयर एवढी असेल सपोज, तर ही लेयर मोठ्या आकाराची होऊन जाते दाब दिला. ओके, आणि या प्रत्येक लेयरला, या ग्रॅफाइटच्या प्रत्येक लेयरला आपण ग्रॅफीन म्हणतो. ग्रॅफीन म्हणतो. एक एक लेयर ग्रॅफाइटची असेल तर त्याला आपण ग्रॅफीन म्हणतो विद्यार्थी.
आणि त्या ग्रॅफिनला मिळूनच टोटल काय बनलाय, ग्रॅफाइट बनलाय. तर याचे गुणधर्म आणखी पाहूया. गुणधर्मामध्ये हा कसा आहे, काळे आहे, मऊ आहे व ठिसूळ आहे. हा एक तर काळा आहे, मऊ आहे आणि ठिसूळ आहे. हे अगदी बघा हिऱ्याच्या विरुद्धार्थी गुणधर्म दिसतात. हिरा चकाकी देतो तर हा काळा कुठला आहे, हा काळा आहे पण हा थोडीशी चकाकी देतोच. हिऱ्यासारखी चमक तर नाही आहे पण याच्यामध्ये काळीपट चमक येते. मऊ आहे, सॉफ्ट आहे. आपला हिरा कसा होता, तो हार्डेस्ट सबस्टन्स होता. ठिसूळ आहे. ठिसूळ म्हणजे काय की याच्यावर आपण प्रहार केला असता हा कडकन तुटतो है ना. म्हणजे हा मऊ असल्यामुळे, सॉफ्ट असल्यामुळे हा पटकन लवकर तुटतो. यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात म्हणून हा काय विद्युत सुवाहक आहे विद्यार्थी. यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स लेअर मध्ये आपल्याला सापडतात. या ज्या लेयर्स बघा, लेयर्स म्हणजे या नाही म्हणत आहे मी, हा तर ग्रॅफाइट म्हणजे आपल्याला जो सापडेल तो आहे. याच्या क्रिस्टल लेवलवर, स्फटिकी लेवलवर जेव्हा आपण लेयर्स बघतो, या लेयर्स बघतो, तर यांच्यामध्ये आपल्याला असे मुक्त इलेक्ट्रॉन्स फिरताना दिसतात. आणि जिथे मुक्त इलेक्ट्रॉन्स असतील ते विद्युत प्रवाह वाहून नेण्यास समर्थ असतात. ओके, ही एक गोष्ट आपल्याला दिसून येते. हा सुद्धा बहुतांश द्रावकात विरघळत नाही. याचं कारण हे आहे की हा स्फटिकी आहे ना, क्रिस्टलाइन आहे, म्हणून हा लवकर डिझॉल्व्ह होत नाही. तर मॅक्सिमम द्रावकात हा डिझॉल्व्ह होताना आपल्याला दिसत नाही. ओके, बरं याचे उपयोग पाहूया. उपयोग याचे कसे आहेत, तर ग्राफाइटचा उपयोग तुम्हाला माहिती आहे, शिस पेन्सिलमध्ये आपण करतोच, नो डाऊट, शिस पेन्सिलमध्ये करतो. दुसरं, कार्बनचे इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी ग्राफाइट वापरतात. आता हा इलेक्ट्रोड प्रकार काय आहे की जेव्हा आपण रासायनिक अभिक्रिया घडवतो, कशाद्वारे, इलेक्ट्रिसिटीद्वारे. म्हणजे सपोज करा इथे आपण काहीतरी असं विद्युत प्रवाह वाहून नेणारं काय बनवलं, एक लिक्विड बनवलं, एक सोल्युशन बनवलं. यामध्ये आपण काय करतो विद्यार्थ्यांनो, आपण म्हणतो ग्रॅफाइटचे 2 रॉड्स टाकले आणि हे जे रॉड्स असतात या रॉड्समध्ये वायर मार्फत आपण इलेक्ट्रिक करंट पाठवतो. ठीक आहे, तर यांना आपण इलेक्ट्रोड म्हणतो, कांड्या म्हणतो यांना मराठीत. आणि या कांड्यामार्फत काय होते की विद्युत प्रवाह पूर्ण परिपथात म्हणजे सर्किटमध्ये वाहतो. तर या कांड्या बनवण्यासाठी सुद्धा काय होतो, ग्रॅफाइटचा वापर केला जातो. रंग पॉलिश यामध्ये ग्रॅफाइटचा वापर होतो. ओके, तर पेंट्समध्ये सुद्धा काय होते, ग्राफाइट वापरला जातो. तर हे ग्राफाइटचे काय आहेत विद्यार्थ्यांनो, गुणधर्म आहे. एकदा रिप्लाय करा, ग्राफाइट तुम्हाला कळून आलं. स्टुडंट्स प्लीज रिप्लाय. व्हेरी गुड. आता कार्बनचं तिसरं अपरूप, आणि ते अपरूप आहे फुलेरी. कार्बनचं तिसरं अपरूप आहे फुलेरी. ठीक आहे, हा फुलेरिन लेटेस्ट मध्ये मिळालेला अपरूप आहे. ठीक आहे, हा जो कार्बनचा अपरूप आहे हा खूपशा प्रमाणात आढळत नाही, हा कमी प्रमाणात आढळतो. ओके, याला की नाही बकीबॉल म्हणून ओळखलं जाते. बकीबॉल तुम्हाला माहिती असेल, असा एक खेळ नाही बकीबॉल. तो बकीबॉल त्यामध्ये असे हॅक्झॅगोनल स्ट्रक्चर दिसतात आणि तो असा लहान मोठा होतो. तुम्हाला जर आठवत असेल किंवा एखाद्या खेळण्याच्या दुकानात किंवा लहान मुलांना खेळण्यात पाहिलं असेल तुम्ही, तर तो स्ट्रक्चर बकीबॉलचा. बकीबॉल तुम्ही कुठेतरी गुगलमध्ये टाकून बघा,
तुम्हाला तो स्ट्रक्चर दाखवून देईल. तर हे कार्बनचे अप्रूप आहे, याला बकीबॉल म्हणून सुद्धा ओळखलं जाते. ओके. यामध्ये कार्बनचे अणू पंचकोनी व षटकोनी मांडणीने जोडलेले असतात. पंचकोनी म्हणजे कसं? असं पंचकोनी अशी मांडणी, आणि षटकोनी मांडणी अशी राहू शकते. ही जी मांडणी आहे विद्यार्थ्यांना, यामध्ये बघा तुम्हाला एका बाजूला पंचकोन दिसतो है ना, पेंटॅगॉन, एका बाजूला हेक्सागॉन दिसतो. तर अशी पंचकोनी रचना काढतोय आपण. याची जी रचना आहे ही कशी आहे विद्यार्थ्यांनो? पंचकोनी किंवा षटकोनी. पंचकोन म्हणजे 5 बाजू असलेली आकृती आणि षटकोन म्हणजे 6 बाजू असलेली आकृती. तर पंचकोन षटकोन पासून बनलेली जी आकृती असते त्याला आपण असं म्हणतो. तर आपला हा जो बकीबॉल किंवा फुलेरिन आहे हा अशा स्ट्रक्चरमध्ये आढळतो. असे स्ट्रक्चर रिपीट होतात आणि एक बॉलचा स्ट्रक्चर घेतो, त्याला आपण फुलेरिनचा क्रिस्टल म्हणतो. ओके. बरं, या प्रत्येक बिंदूवर आपल्याला काय दिसते विद्यार्थ्यांनो? तर एक कार्बनचा अणू आपल्याला दिसून पडतो. प्रत्येक बिंदूवर एक कार्बन अणू असतो. ओके. असं स्ट्रक्चर आपल्याला दिसून पडतं. हा आपल्याला सापडतो कुठे? तर हा मेनली सापडतो आपल्याला काजडीमध्ये. काजडी किंवा काजळ आपण म्हणतो, माहिती आहे तुम्हाला? काजळ है ना, लॅम्प ब्लॅक त्याला म्हणतो. हे काजळ जे आहे हे अति काळकुट्ट पदार्थ आहे. सर्वात ब्लॅकिश सबस्टन्स काही असेल तर तो आहे काजळ. तर हा काजडीमध्ये आपल्याला सापडतो. ताऱ्यांच्या आतील भागात सापडतो, स्टार्समध्ये सापडतो. ओके. आणि भूगर्भ म्हणजे आपण जेव्हा खाली कोरमध्ये पोहोचू अर्थच्या, तर तिथे हा जास्त स्वरूपात सापडेल आपल्याला. तर अशी म्हणजे अनरिचेबल जागी हा सापडतो, म्हणून काहीसा हा फेमस नाही. सगळ्यात पहिला जो फुलेरिन सापडला आपल्याला तो बकमिनिस्टर फुलेरिन हा एक फुलेरिनचा प्रकार आपल्याला सापडला. त्याला आपण C60 या नावाने संबोधतो. हा फुलेरिन मधला सर्वात प्रथम सापडलेला फुलेरिन आहे, ज्याला आपण बकमिनिस्टर फुलेरिन म्हणतो. ओके. आणि याचं नाव असं का बरं पडलं? तर याचं नाव एका सायंटिस्टच्या नावावर पडलं. त्याचं नाव होतं रिचर्ड बकमिनिस्टर फुले. त्याचं नाव होतं बकमिनिस्टर फुले, रिचर्ड बकमिनिस्टर फुले. या शास्त्रज्ञाच्या नावावर या C60 फुलेरिनला बकमिनिस्टर फुलेरिन नाव दिलं. आता हे जसं C60 म्हटलं ना, C60चा अर्थ काय घ्याल तुम्ही? की हे जेव्हा बकीबॉल बनेल तर या बकीबॉलमध्ये हे जे डॉट्स दिसत आहेत आपल्याला, हे डॉट्स किती राहतील? 60 राहतील. तर तुम्हाला C60 पण दिसेल, C70, C76, C82, C86 असे वेगवेगळे फुलेरिन्स सापडतात. कोणते कोणते म्हटले? C60, 70, 76, 82 आणि 86 असे हे जे फुलेरिन्स आहेत, यामध्ये प्रथम सापडलेला C60 आहे, जो या शास्त्रज्ञाने शोधून काढला, म्हणून याच्याच नावावर याला हे नाव देण्यात आलं. आणि हे 60चा अर्थ काय? की यापासून जो बकीबॉल बनेल त्याच्यामध्ये पंचकोनी व षटकोनी रचना राहील, व त्या पंचकोनी षटकोनी रचनेच्या बिंदूंमध्ये आपल्याला कोण कार्बन ॲटम दिसतील. किती कार्बन राहतील? 60 कार्बन राहतील. आणि असा 60 कार्बनचा एक स्ट्रक्चर बनेल. जसं इथे आपण कसं म्हणू की हिऱ्याचा हा स्ट्रक्चर बनवण्यासाठी किती कार्बन लागले? तर हा स्ट्रक्चर बनवण्यासाठी 1 कार्बन बदला आणि 4 इकडले, म्हणजे शेवटी 5 लागले. इथे आपल्याला हेक्सागॉन होते,
तर इथे आपण असं म्हटलं की प्रत्येक कार्बन 3 कार्बनने जोडलेला असतो. इथे कसं म्हणणार आपण की हा स्ट्रक्चर क्रिस्टल बनण्यासाठी त्याला 60 कार्बन्स लागले. तर मग C70 मध्ये काय मिळेल, फुलेरिनमध्ये 70 कार्बन लागतील असं दिसतंय आपल्याला. ओके, त्यानंतर विद्यार्थ्यांनो यांना आपण बकीबॉल तर म्हणतोच. ते जे रेणू असतात, हे रेणूचे आपल्याला त्यामध्ये कार्बन ॲटमची संख्या व्हॅरी होताना दिसते है ना. कार्बन ॲटमची संख्या, हा जो बकीबॉल बनतो याच्यामध्ये आपल्याला कार्बन ॲटमची संख्या, अणूंची संख्या व्हॅरी होताना म्हणजे चेंज होताना दिसते. हे खास आहे. हे कार्बनी द्रावणामध्ये द्रवणीय असतात. हे काय असतात, कार्बनी द्रावकामध्ये द्रवणीय असतात. आता कार्बनी द्रावक म्हणजे कोणते, तर कार्बन डायसल्फाइड, हा एक कार्बनी द्रावक आहे. कार्बन डायसल्फाइड याला आपण कार्बनीय द्रावक म्हणू. कार्बन पासून बनलेले एक द्रावक आहे, सॉल्व्हंट आहे. याच्यामध्ये फुलेरिन काय डिझॉल्व्ह होते. ओके ओके. आणि हा विद्युत सुवाहक तर नसतो, पण एका विशिष्ट तापमानावर गेल्यानंतर हा सुवाहकता दाखवतो. म्हणजे आपण कसं म्हणणार की एका विशिष्ट तापमानावर गेल्यानंतर याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स निघत आहेत आणि मग ते काय करून देतील आपल्याला, तर विद्युत वहन करून देतील, म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्शन करून देतील. तर असा हा फुलेरिन आपल्याला दिसतो. ओके, याबद्दल जास्ती आपल्याला डिटेल्स नाही आहेत, एवढे इनफ डिटेल्स होतात. यावरच आधारित प्रश्न आपल्याला आजपर्यंत विचारले. ओके, तर विद्यार्थ्यांनो एवढं आपल्याला कळलं. फुलेरिन बद्दल माहिती कळली तुम्हाला विद्यार्थ्यांनो, एकदा रिप्लाय करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता जे अस्फटिकी रूपे आहेत विद्यार्थ्यांनो, अस्फटिकी जे रूपे आहेत ते अस्फटिकी रूपे हे तुम्ही लहानपणापासून शिकत आले आहेत. ठीक आहे ना. अस्फटिकी रूपे आपण लहानपणापासून शिकत आलो. अस्फटिकी जे रूपे असतात यामध्ये आपण स्फटिकी रूपांपासून यांच्यामध्ये काय वेगळेपणा आहे, यांच्यामध्ये वेगळेपणा हा आहे की जे अस्फटिकी रूपे आहेत यांच्यामध्ये कार्बन कार्बन अणूंची रचना ही फिक्स नसते, नियमित नसते. इथे काय असते, स्फटिकाची रचना नियमित असते. इथे असा काही स्फटिक बनत नाही. म्हणजे कार्बन कार्बन अणूंची रचना आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारची दिसून पडते. म्हणून यांना आपण काय म्हणतो, अनियमित रूपे किंवा अनियमित स्ट्रक्चर असं म्हणतो. म्हणून त्यांना अस्फटिकी म्हणजे नॉन क्रिस्टलाइन किंवा अमॉर्फस इंग्लिशमध्ये म्हणतो आपण. तर कोणते आहेत हे, तर हे आपल्याला कोळसा जो दिसतो आपल्याला, हा कोळसा मग तो दगडी असो, लोणारी असो, कोक असो, हे वेगवेगळे जे कोळशेचे प्रकार आहेत यांनाच आपण अस्फटिकी रूप म्हणतो. यामध्ये जो दगडी कोळसा आहे विद्यार्थ्यांना, हा दगडी कोळसा एक जीवाश्म इंधन आहे. जीवाश्म इंधन म्हणजे फॉसिल फ्युएल आहे. आणि यामध्ये आपल्याला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असे मिसळलेले पदार्थ आढळतात. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. त्याप्रमाणे त्यामध्ये आपल्याला नायट्रोजन पण दिसतं, फॉस्फरस, सल्फर, हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे सापडतात. म्हणजे ॲक्च्युली हा काय, हा एक मिनरल आहे. कोळसा मिनरल आहे. जीवाश्म आहे म्हटल्यानंतर तर हा जीवाश्म आपण कुठून काढतो, आपण माइन्समधनं काढतो. तर हा जीवाश्म आपल्याला शुद्ध स्वरूपात नाही सापडत. जीवाश्मापासून बनलेला हा जो दगडी कोळसा आहे हा आपल्याला शुद्ध स्वरूपात नाही सापडत. म्हणजे यामध्ये कार्बन, हायड्रोजन, सल्फर, फॉस्फरस, नायट्रोजन असे मिक्स स्वरूपात मिळते. पण यामध्ये कार्बनचं प्रमाण काय असते, या बाकीच्यांपेक्षा काय असते, जास्त असते. तर यामध्ये जे टाईप्स आहेत, तो पहिला टाईप पाहूया. हा आहे पीठ. हा एक कोळशाचा प्रकार आहे विद्यार्थी, पीठ. तर पीठ जो आहे
कोळसा तयार होत असतानाची ही सुरुवातीची पायरी असते. ओके. यामध्ये खास गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त व कार्बनचे प्रमाण काय असते, 60% कमी असते. 60% पेक्षा कमी कार्बन. आता तुम्ही याचा विचार करा, 60% कमी कार्बन म्हणजे काय? म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बनची क्षमता कमी राहील तो ज्वलनशील, म्हणजे ज्वलनशील तर राहील नो डाऊट, पण तो तेवढा ज्वलनशील नाही राहील जेवढा जास्त कार्बन टक्के असलेला कोळसा राहील. तर ही सुरुवातीची स्टेज आहे. म्हणजे कोळसा बनत असताना प्रथम या टप्प्यातून जात होतो. तर या टप्प्यामध्ये आपण काय म्हणतो की पूर्णपणे कार्बनयुक्त कोळसा हा मिळत नाही किंवा बनलेला नसतो. पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ज्यामध्ये कार्बनचं टक्के कमी आहे तर उष्णता हा कमी प्रोड्यूस करेल आणि हा कमी उष्णता प्रोड्यूस करेल म्हणजे आपल्याला यापासून हीट काही जास्त प्रमाणात मिळत नाही. दुसरा आहे लिग्नाइट. आता हे जीवाश्मापासून जे कोळसा बनतो आहे तर जेव्हा दाब खूप जास्त वाढतो, तापमान वाढायला लागतो, तर हे पीठचे रूपांतर लिग्नाइटमध्ये होते. पीठ या पहिल्या स्टेजच्या कोळशाचं रूपांतर लिग्नाइटमध्ये होते. मग यामध्ये आपल्याला दिसते की कार्बनचा टक्का वाढलेला असतो. म्हणजे किती? 60% ते 70% कार्बन वाढलेला असतो. म्हणजे उष्णतेच्या बाबतीत त्यांना कम्पेअर केलं तर हा कमी उष्णता देईल, हा जास्त देईल. कार्बन याच्यामध्ये काय वाढलेला आहे, कार्बनचं प्रमाण वाढलेलं आहे. तर आपण असं म्हणू पीठ नंतर आम्हाला काय मिळेल? लिग्नाइट मिळेल. मग हे मिळतो आपल्याला बिटुमिनस. तिसरा आहे विद्यार्थ्यांनो बिटुमिनस कोल म्हणतो. हा बिटुमिनस कोल म्हणजे याला तिसरी पायरी म्हणूया. तर हा बिटुमिनस तयार झाल्यानंतर यामध्ये कार्बनचे प्रमाण फार वाढून जातं आणि ते प्रमाण 70 ते 90% होतं. 70 ते 90% कार्बन आपल्याला दिसते. ठीक आहे ना, कार्बनचं प्रमाण वाढलेलं दिसते. म्हणजे याची ज्वलन क्षमता चांगली आहे बाकीच्यांपेक्षा. ज्वलन क्षमता चांगली आहे. आणि शेवटी कोळशाचे शुद्ध रूप म्हणजे काय? चौथे रूप अँथ्रेसाइट. यामध्ये 95% जास्त कार्बन आपल्याला सापडते. म्हणजे अतिशुद्ध स्वरूपातला हा कोळसा असतो. 95% आहे म्हणजे आपल्या जवळ हा कोळसा असेल तर आपण कमी कोळशामध्ये अति जास्त उष्णता निर्माण करू शकतो. जर आपण पीठ जाळला तर याच्यानं कमी उष्णता मिळेल, आपण अँथ्रासाइटने आपल्याला जास्त उष्णता मिळेल. हा जो नवीन एक टाईप आहे चारकोल, हे दगडी कोळशाचा झाला. चारकोल जो आहे हा एक वेगळ्या टाईपचा कोळसा दिसतो आपल्याला. चारकोल हा वेगळ्या टाईपचा आहे. हा ॲक्च्युली प्राण्यांच्या हाडांपासनं, शिंपांपासनं, वनस्पतींच्या जीवाश्मापासनं तयार होतो. ठीक आहे. आणि हे जे जीवाश्म खूप दिवसानंतर अपुऱ्या हवेत जाळले, म्हणजे हा कोळसा काढला आणि याला अपुऱ्या हवेत जाळला तर त्याचं रूपांतर चारकोलमध्ये होतं. म्हणजे प्राण्यांची हाडं, वनस्पतीचे जीवाश्म यांच्यापासून जो तयार होणारा कोळसा आहे त्याला कमी हवेत जाळला तर आपल्याला कोक तयार होताना दिसतो. हा जो कोक आहे हा काय असतो आपल्याला, याचा उपयोग आपण फॅक्टरीमध्ये करतो है ना. आणखी जसं काही कोळशापासून बनणारे जे पदार्थ आहेत जसं डांबर म्हणूया आपण, कोल गॅस म्हणूया, याच्यासाठी होतो. पण कोळशाचा दुसरा रूप तर उपयोग तुम्हाला माहीतच आहे, विद्युत निर्मितीसाठी हा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. काय? कोळसा. कोक घरगुती इंधन म्हणून वापरला जातो. ठीक आहे ना. शपणकारक म्हणजे रिड्युसिंग एजंट हे काय असतं ते जेव्हा आपण ऑक्सिडेशन रिडक्शन शिकू त्यामध्ये मी सांगणारच तुम्हाला. वॉटर गॅस बनवण्यासाठी, प्रोड्युसर गॅस बनवण्यासाठी
कोकचा वापर आपण करतो. तर हे जे विद्यार्थ्यांनो हे रूप सांगितले हे ॲक्च्युली अस्फटिक रूप आहेत कोळशांची. तर यांची माहिती अशी म्हणजे काही खूप कन्सेप्च्युअल नाही आहे, तर तुम्ही कुठेही वाचलं तरी तुम्हाला कळून येईल. तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला आतापर्यंत जे सांगितलं ते तुम्हाला कळलं असेल असं गृहीत धरतो. एकदा रिप्लाय करा, येस नो रिप्लाय. क्लिअर आहे सर्व स्टुडंट्स? ओके. तर आज आपला लेक्चर इथे थांबूया. उद्या आपण नवीन टॉपिक सुरू करूया रसायनशास्त्राचा. ओके. आणि आपण आता काहीच दिवसात आपलं रसायनशास्त्र कंप्लीट होईल विद्यार्थी. तर थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग द क्लास. सर्वांना धन्यवाद. प्रज्ञा प्रबोधिनी अकॅडमीतर्फे तुम्ही क्लासेसला प्रतिसाद देताय आणि तुमचं नॉलेज वाढवताय त्याबद्दल धन्यवाद. उद्या आपण पुढचा टॉपिक सुरू करू. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. बाय.